आज खऱ्या अर्थाने सेना, भाजप, रासप, आरपीआय महायुतीचे उमेदवार शिरूर लोकसभा मतदारसंघाचे शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या प्रचार सभेची सांगता आज या ठिकाणी होत आहे। आणि राजुरी गाव म्हटलं तर तालुक्यात खऱ्या अर्थाने मोठ्या गावांमधलं एक मोठं गाव, मोठी बाजारपेठ आणि या बाजारपेठेच्या या ठिकाणी होत असणाऱ्या सभेमध्ये आवर्जून उपस्थित शरदजी सोनवणे, त्याचप्रमाणे भाजपचे तालुका प्रमुख या ठिकाणी गोलक भाऊ, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले तालुक्याचे तालुका प्रमुख माऊली खंडागळे, उपतालुका प्रमुख या ठिकाणी शरदअण्णा चौधरी, जिल्हा समन्वयक संभाजीराजे तांबे, मार्गदर्शक माजी जिल्हा परिषद सदस्य आणि समन्वयक तालुक्याचे प्रसन्नाअण्णा डोके, उपस्थित असलेले खऱ्या अर्थाने या मंचावर महिला आघाडीच्या माजी सभापतीने आताच्या महिला आघाडीच्या संघटक संगीताताई वाघ, त्याचप्रमाणे या ठिकाणी भाजपच्या गाडगेताई महिला आघाडीच्या समोर बसलेल्या सगळ्या महिला आघाडी, कारण सकाळपासून महिला आघाडी 9 वाजल्यापासून दादांसोबत आहे, पण चेहऱ्यावर अजूनही जरा देखील रेस्ट नाही, त्यांचं कौतुक केलं पाहिजे। या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व नगरसेवक, या ठिकाणी कारखान्याचे डायरेक्टर संतोष नाना, या गावचे भूमिपुत्र पप्पूशेठ हडवळे, या गावचे सरपंच, उपसरपंच त्यांचे सहकारी, विविध कार्यकारी सोसायटी चेअरमॅन त्यांचे सर्व सहकारी, या ठिकाणी असणारे या मंचावर विराजमान नेताजी दादा डोके, त्याचप्रमाणे उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक बाळासाहेब पाटे, नारायणगावचे प्रथम नागरिक बापूभाऊ पाटे त्यांचे सर्व सहकारी, या ठिकाणी बेल्यापासून पठारापासून तर संपूर्ण राजुरी अगदी ओतूर पासून देखील आमचा ऋषीभाऊ डुंबरे, पंचायत समिती गटनेते, सर्व झालेले पदाधिकारी या ठिकाणी कृपया मला समजून घ्या, कारण दादांना ज्यादा बोलायची संधी द्यायची आहे, त्यामुळे आम्हाला ज्यादा बोलण्याची संधी नाही, म्हणून भाजपचे असणारे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आरपीआयचे त्याचप्रमाणे रासपचे सर्वांचंच या ठिकाणी आम्ही या ठिकाणी शाब्दिक असं एक मताने बोलून मी माझ्या वक्तव्याला सुरुवात करत आहे। या गावाची खऱ्या अर्थाने बैठकच अशी आहे, या गावामध्ये आपण पाहिलं आहे की अनेक राजकारणांची समीकरणं बदलत असतात, परंतु या ठिकाणी विकास होत असताना आतापर्यंतच्या इतिहासामध्ये आपण पाहिलं तर आजची ही या 5 पंचवार्षिक मध्ये युतीच्या माध्यमातून या गावाचा कायापालट झाला। या कायापालट होण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकारचं धोरण आहे। आणि या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश भाऊ बापट यांचे पीए या गावचे भूमिपुत्र आहे शेख भाऊ, आणि खरोखरच त्यांचं देखील योगदान आहे, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये इथे राजुरीला काही हवं असेल त्यांना कळवलं, त्यांना सांगितलं की वाटतं की माझ्या गावातला आहे, आजूबाजूच्या पंचक्रोशीतला आहे, ते काळजी घेत असतात, त्यामुळे देखील त्यांचा देखील या कामांमध्ये सिंहाचा वाटा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या सोबतच या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील खास करून घेतलेला कुठलाही उपक्रम दादांच्या याच्यात सांगतील की नितीन गडकरी जसं केंद्र सरकारच्या धोरणामध्ये घेतलेली कामं, प्रत्येक रस्ते, प्रत्येक कोणताही उपक्रम तो परिपूर्ण केलेला, अर्धवट सोडलेला नाही, त्यामुळे पाणी पुरवठ्याच्या योजना असतील अनेक योजनांमध्ये परिपूर्णता आपल्याला दिसून येत आहे। या ठिकाणी मी एवढंच सांगेन की आपल्याला खासदार कसे हवे, या देशाच्या नेतृत्वाबद्दल मी म्हटलं की होय आपल्याला मोदी सरकार पाहिजे, सेना भाजपचं सरकार पाहिजे, आपण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानणारे शिवसैनिक आहात, आपण पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या आदेशाने चालणारे आहोत, पण आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थाने साथ ज्यांची आहे, गेली 15 वर्ष त्यांनी सर्वसामान्य जनमानसामध्ये आपली प्रतिमा बिंबवली, या जगामध्ये खऱ्या अर्थाने या देशामध्ये जसं जगामध्ये नरेंद्र मोदींनी आपली छाप भारत देशाची उमटवली, त्याच पद्धतीने या देशामध्ये खासदार कसा असावा ही प्रतिमा उमटवण्याचं काम आणि खऱ्या अर्थाने आगळं वेगळं असं अस्तित्व निर्माण करण्याचं काम शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी केलेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। एकमेव खासदार की ज्यांचा लोकांशी थेट संपर्क आहे आणि हा असणारा
जनसंपर्क असणारी विकासाची कामं, जी कामं लहान छोटी आहेत, जी जिल्हा परिषद पंचायत समित्या यांच्या माध्यमातून होऊ शकतात, पण ते काम घेऊन आलेला माझा कार्यकर्ता, माझा जो मतदार आहे, त्याला न दुखवता त्याचं काम कसं होईल, मग त्या कामामध्ये माऊलींना सांगायचं, ताईला सांगायचं, कारखान्याचं असेल तर संतोष नानाला सांगायचं, ग्रामपंचायत नारंगाव असो, ओतूर असो, तिथल्या सरपंचांशी संपर्क साधायचा, परंतु त्या माणसाला थेट त्या गावातल्या व्यक्तीशी संपर्क साधून त्याला काम करायला भाग पाडायचं. कारण शिवसेनेने एकच शिकवलेलं आहे, बाळासाहेबांनी आपल्याला एकच शिकवलंय की बाळासाहेब ठाकरेंनी 80% समाजकारण करत असताना सगळ्यात पहिला केंद्रबिंदू सर्वसामान्य माणूस असला पाहिजे, आणि तो केंद्रबिंदू माणूस म्हणून आपण सर्वसामान्य महिलांच्या समस्या असतील, या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांच्या समस्या असतील, किंबहुना कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या समस्या असतील, या ठिकाणी शेतकऱ्यांच्या समस्या असतील, प्रत्येक समस्यांवर केंद्र सरकारने, राज्य सरकारचं धोरण ज्या पद्धतीने या 5 वर्षात आपल्याला पाहायला मिळालं, गेली 60 वर्ष आपल्याला ते पाहायला कधी मिळालं नव्हतं. कारण मध्यंतरी जे सरकार 96-97 ला आलं, त्यामध्ये आम्हाला खरंच शिकण्यामध्येच आमचा वेळ गेला. परंतु यावेळची जी धोरणं आहेत, निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये आपल्याला इतिहासाच्याकडे नेणारं, आपल्याला विकासाकडे नेणारं आणि निश्चितपणाने सर्व थरातल्या जनतेला न्याय देणारं ठरणार आहे. या पद्धतीची भावना व्यक्त करत असताना आपल्या डोळ्यासमोर ठेवा की जे 44 जवान शहीद झाले, त्यांच्या घरातली परिस्थिती काय असेल, त्यांच्या माता भगिनी काय म्हणत असतील, त्यांच्या माता पित्यांना काय दुःख होत असेल, त्यांच्या जन्माला घातलेल्या बाळांना काय दुःख होत असेल. म्हणून 29 तारखेला आपल्याला मतदान धनुष्यबाणाला करायचं आहे. आपण विचार करा का ज्या या देशाच्या पंतप्रधानांनी ठोस निर्णय घेतला आणि त्यांची रसद बंद केली पाकिस्तानची, त्या ठिकाणी जाऊन 300 अतिरेक्यांना ठार केलं, हा विक्रम घडवणारा एकमेव नेता या जगामध्ये आणि देशामध्ये असेल तर नरेंद्र मोदी आहेत. आणि म्हणून नरेंद्र मोदींचं सरकार आपल्या काळाची गरज आहे, भारत देशाची गरज आहे. आणि म्हणून आपण 29 तारखेला धनुष्यबाणाला मतदान करा, आपल्या दादाला मतदान करा, जे दादा घराघरात मनामनात आपल्या सर्वांसाठी आहे. कधी हाक द्या, त्या हाकेला साथ देण्यासाठी आपल्याकडे आहेत. आणि म्हणून अशा दादांची 15 वर्षाची आपलेलं घट्ट नातं हे फॅबिकॉलचं जोड आहे, टूटेगा नहीं. यही आपसे विनंती है. जय हिंद, जय महाराष्ट्र.